भाऊ कशात तुम्ही? अरे मी भारी एकदम. तुम्ही कशात? एक नंबर ना. नाही ना भाऊ असं आहे म्हणजे नाही माझा एक फ्रेंड आहे मला आणि त्याला राजांचं दर्शन घ्यायचं होतं. है ना हो सेलिब्रिटी होतो हो खूप मोठा सेलिब्रिटी आहे हो. काय 2 नंबर घेतला ना. बरं 2 नंबर घेतला सांगतो मोरे भाऊंनी सांगितलं. ओके ओके बरं ठीक आहे थँक्यू भाऊ. गणपती बाप्पा मोर्या मोर्या. ए हॅलो हॅलो हाय हाय. अरे फोटो नंतर देतो. अरे 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 यार अरे फोटो देणार. राजू काय चाललंय काय? फ्लाइंग किस वगैरे? हा अरे ते मागच्या वेळेस तो स्किटचा विषय होता नागिन ऍक्ट होता म्हणून ठीक आहे. यावेळेस काय? अरे ते एका फेट्यामध्ये एवढी मजल. हा ठीक आहे ना. अगं यात काय एवढं. तुझं नाव काय? ऋतुजा. हे ऋतू. नाही ही काही नाही बोलणार. तू पण नवीन मी पण नवीन. तुलाही अंदाज येत नाहीये मलाही अंदाज येत नाहीये. पण माझं एलिमिनेशन नाही होणार. असं हिला वाटतंय का आमिर दादा? प्रो ए कुलदीप डूड. हॅलो मी विपुल काळे. हा मग मला काय सांगतोय? भोगतोय रोज मी तुला. बघतोय रोज मी तुला. अरे मी येऊन ओळख करून दिली कारण भावा मला सवय झाली रे आता. फॅन फॉलोइंग वाढलंय माझं. अंगवळणी पडलंय रे. झालं आता जायचं का दर्शनाला? हा जाऊ दे. पण भावा तुला खरं सांगतो आपल्याला रांग न लावता बाप्पाचं दर्शन मिळतंय. मला विश्वास बसत नाही भावा. खरंच खरंच. गुज्जू भाई मानला भावा तुला मानला. गुजराती भाऊचे काय जुगाड करूचे. जुगाडच करूचे. जुगाड करून या मराठी शो मध्ये आऊचे. एका जेन्युन माणसाची जागा घेऊचे. जेन्युन माणसाची जागा घेऊचे. लाईन मा जा हूँ VIP जाऊचे. गुलदीप ये तो मजाक कर रहा था डूड. चल जाऊ ए रांगेत यायचं. रांगेत धक्काबुक्की नाही करायची. रांगेत यायचं. हो काका रांगेत म्हटलं ना. रांगेत नाही करत करा. हो मध्ये नका ना घुसू. रांगेत या. हो मावशी ती छत्री बंद करा ना. भाल्यासारखी टोचते तिला. बंद करा. ओय 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 घुसतो काय? एक बाकीचे मूर्ख आहे. लाईनीत ये. मागव चल. ताई ऐका ना. ओळख नाही दाखवायची. रांगेत यायचं. चला मागे रांगेत या. चला. अहो ताई मी कुलदीप. घरी उजड पाड ना. हे दाढी हसायला काय झालं? आरसा बघितला? अरे चल ना. मागे रांगेत. मी ना ताई ऐका ना. आम्हाला मोरे भाऊंनी पाठवलंय. कोण मोरे भाऊ? मोरे भाऊ गौरव मोरे भाऊ. कोण? गौरव. कोण बोलला? मला नाही माहिती. इकडे गौरव मोरे. झिपरे तो फिल्टर पाडा. तो बोलला माझं नाव सांगा आणि VIP चा. शपथ तो बोलला. त्याला जनरल लाईनीतून पण सोडत नाही रे आम्ही. गौरव मोरेचं नाव घेशील ना बाप्पाचं सोड. बापाचा मंडप पण बघू देणार नाही आम्ही. निघायचं. ताई याला ओळखलं का तुम्ही? याला ओळखलं? बघा याच्याकडे. कोण? सेलिब्रिटी. हे सांगावं लागतं. बघा ना याच्याकडे. हास्य जत्रा फेम. हो प्रसाद खांडेकर. नाही मी नाही प्रसाद खांडेकर. नाही मी बारीक झाला. इथे पण पॅच लावलाय. हो ताई नाही मी प्रसाद खांडेकर नाही. अहो तो कुठे मी कुठे. तो इनामदार आहे. आमच्यासाठी अजून दार उघडायचंय. आम्ही नाही येतो. मी सरताज. तो कोण आहे? ते हास्य जत्रेला बॅकस्टेज करतो तो सरताज. ताई
तुम्ही सरताजला ओळखता, मला नाही ओळखत. तू असं काय केलं तुला ओळखावं? अहो कॉमेडी केली आहे. अहो विपुल काळे कॉमेडी नाही. कर कॉमेडी कर. ए चल ना, भरभर सोड रे, तिथे गर्दी नको करू. चल भरभर. इथे हा कर ना पटापट सोड काय रे, बोलते? प्लीज, चल ना. थोडस अरे काय करणार, तिथे आपण दोघे करतो, इथे एकट्याने कसा करू? मग आरती सुरू होईल, मग 2 तास आत राहावं लागेल बघा. ताई करून दाखवतो. नाही, हास्य पाहिजे, करून नाही. वा ताई वा. काय झोक मारते. वा वा. कर पटकन कर. ए माईला हे आमच्यासारख्या लॉन्ड्रीवाल्यांना मुलगी कोण देतंय? आम्ही जातो नदीवर, अख्खा गाव आमच्या गादीवर. चांगलं आहे. ए चल रे, गर्दी नको करू ना, चल ना. काय फालतूगिरी लावली आहे? मला बोल. नाही नाही तुला नाही. ताई निळू भाऊ करून दाखवू का? खांडेकरानंतर आता तुझा यशस्वी प्रयत्न. सगळ्यांनी ठरवले, चल पटकन. ताई एकदा करतो. पटकन. बाई वाड्यावर या. चांगलं. आता यांना खरं सांगावं लागेल. काय ते काय तुझ्या भावाबद्दल. माझ्या भाऊ? काय तुझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला ना रे काल. बघ ना, खूप लागलं ना त्याला. हो ताई. ताई माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला ताई. ताई एक हात पण गेलाय, उजवा पाय पण निकामी झालाय ताई. किडनीचं ऑपरेशन करावं लागेल ताई. आहो ताई. हो पण हार्ट सर्जरी कन्फर्म आहे. डायलिसिस पण करायचंय. खूप रक्त गेलंय ना रे. ताई ताई त्यात त्याला कॅव्हिटी हो. रूट कॅनल पण करावं लागेल ताई. गाडी कोणती होती? 4 व्हीलर. वाघाला लागले. अच्छा, म्हणजे 2 गाडीत तुमचा एक भाऊ प्रवास करत होता. तुझा भाऊ अजय देवगण होता. बाप रोहित शेट्टी. ऍक्सिडेंट खरंच झालं. आई शपथ. खरंच झालं. याच्या भावाचं नाव तू माझ्या कानात सांग. मी सांगतो, माझा भाऊ आहे ना. आता तू. हृदयनाथ माने. विपुल काळेच्या भावाचं नाव हृदयनाथ माने. आणि हे काय होतं? मनीष. ही चप्पल तुमच्या तोंडावर पडायच्या आत निघायचं इथं. लगेच निघा. आई मी चल लवकर चल. हे चल रे, बायकांना सोड आधी. चल त्या आजीना वर घे. दर्शन करायला. बायकांना सोड ना आधी. थांब रे भावा, मी तुला दर्शन घेऊनच दाखवतो. बघ कसं घेणार होतं ती बघ ना. ती बाई बघ ना, बायकांना आधी हात सोडते. हा मग 1 मिनिट. ओढणी घेऊन फिरतो तू. अरे सकाळी पथनाट्य करून आले. 150 रुपये आणि 2 वडापाव. पथनाट्य. सेलिब्रिटी वगैरे काही नसतं. हेच अंतिम सत्य आहे. थांबा. चल लवकर चल. आता तू मजा बघ. हा मागे येतो. दाढी दिसते. मी लपवतो रे. विपुल काळे मागे या. नहीं हम विपुल नहीं था, हम राजस्थान से आए था. विपुल काळे मागे या. अरे तू एकली क्या जायचा. चल सा जाऊया. नहीं हम बंजारण हूँ सा. हाँ मोरनी बागा मा बोले आधी रात मा. मोरनी बागा मा बोले आधी रात मा. मोरनी बागा मा बोले आधी रात मा. छनन छन चुरिया या. छनन छन चुरिया. छनन छन चुरिया. इकडे लाजा नाही वाटत का रे तुम्हाला? अरे त्या ओंडीत दाढी दिसते तुझी. जरा डिटेलिंग नाही. कुठून कोणी घेतलं हास्य जत्रेमध्ये? कोणी घेतलं? त्या दोघांनी. या दोघांचं काय करायचं मला कळत. 0 मिनिटात इथून निघा, नाही तर त्या दोघांना फेकून मारे ना. नाही मला सोडा ना. मी मनोज जोशींचा भाचा आहे. मला सोडा ना.
माझी लाईन आहे ती. भावा ऐक ना, माझं ऐक ना. मी म्हंटल बोलून बघू काय फायदा होतोय का. अरे थोबाड बघितलंय का तुझं? तुला बघून वाटणार का तिला तू मनोज जोशीचा भाचा आहे? मला बघून वाटणार देखील. तुला बघून वाटलं. जा, बोल. ताई ऍक्च्युली मी मनोज जोशींचा भाचा आहे. हो. वाचलो. वाचलो. ते मनोज जोशी स्वतः 10 तास रांगेत उभे होते. अरे मी त्यांना म्हटलं की अरे तुम्ही सेलिब्रिटी आहेत, VIP रांगेतून जा. तर ते म्हणाले इथे सेलिब्रिटी वगैरे कोणी नसतं, खरा सेलिब्रिटी तो बाप्पाच असतो ना. आणि सेलिब्रिटी काय सोनं लागलंय तुम्हाला? हे मूर्ख म्हणून उभेत रांगेत. मान्य तुम्ही बिझी असता म्हणून काय फक्त तुम्हीच बिझी असता? यांना काय कामधंदे नाहीत, रिकाम टेकडे ते. आणि मी इथे ना खास महिलांसाठी उभी आहे. बिचारा म्हातारा कोतारा आजीबाई येतात, गरवार बायका येतात नवस फेडायला. त्यांना सांगून नाही कळत की बाई तुझ्या घरी जो बाप्पा आहे तिथे नवस फेड, त्याला त्याचं दर्शन घे. नाही कळत त्यांना. तोही आपलाच बाप्पा ना. तुम्हालाही कळत ना. येता गर्दी करायला म्हणे सेलिब्रिटी. निघा लवकर. फालतू आणि हे हॅलो, मी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम बने. भावा वेळ झाली वाटतं, आरतीची वेळ झाली वाटतं. अरे गौरे काय मला का घेऊन आलास तू यार? तुला गावी जायचंय? गावी जायचंय मला. अरे बाबा थांब ना, जाशील ना गावाला. अरे एवढं स्किट आहे ना बाबा, याच्यात गावाला जायचंय तुला. हा ऐक माझं, चायनीज खाऊन गावाला जा. जाशील ना? आता बघ आपण खरंच काकूकडे जाऊया, पैसे काढूया, चायनीज खाऊया. तू जा ना गावाला. बस का भाई? आणि सारखं सारखं गावाला जात जाऊ नको, नंतर असं व्हायचं मला कधी बोलवताय, कळलं? तू चल. हा चल, चल आता चल लवकर. खरंच काकू, ओ खरंच काकू, आत का खरंच काकू? गौऱ्या आलाय दारात काकू. ओ खरंच काकू. अरे आले सकाळी मरायला आलाय. खरंच काकू. काय आहे? का फ्लेवरच्या पुरणपोळ्या खाल्ल्यात? काय आहे? मारणा सांडकन. तुम्ही खूप कामात आहे. गौरव पटकन काय ते बोला आणि लगेच निघून जा चहा टाक चल लवकर. कशाला आलाय सकाळी? मी खूप ताणात आहे रे, मला खूप त्रास होतो. जा पटकन. कशाला आलाय त्रास? अरे यार बघितलं, एक तर हा गावी जाणार पोरगा मी याला थांबवलाय. कशाला म्हणजे त्याला म्हटलं इथं काकीला बघून घे. का तुम्ही इथं फॉर्म भरता मी ऐकलं महाराष्ट्र केसरीमध्ये? नाही गप्प बसा गौऱ्या. ठीक आहे निघतो आता. निघ इकडे, दरवाजा इकडे. हा निघतो. अरे बने तुला माहित आहे ना? हा मग काय. अरे आपण काकींना मोठं करायला आलो होतो, त्यांचा बिझनेस वाढवायला आलो होतो. पण ठीक आहे ना यार, चल थोडा त्याचा बिझनेस वाढवूया. आपल्याला काय करायचं? काय थांब ना. नको घरचे मेरा दाना पाणी उठ चुका. नको मला हे काय झालं सांग ना. बसा खाली. सांग ना काय झालंय का? तुम्ही बिझनेस करताय ना? हो. बरोबर आहे. तो बिझनेस आपल्याला वाढवायचा आहे, त्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. म्हणजे वाढवायचं म्हणजे काय? अरे बाबा ऑर्डर आली आहे. 50 किलो पुलाव, 200 भाकऱ्या, 1000 पापडाची ऑर्डर आली तुमच्यासाठी खास. म्हणजे काय? म्हणजे काय? खरंच एवढी मोठी ऑर्डर आहे? आहे ना बाबा. बरं सांगा आता, ऑर्डर तर आपण डन केलेली आहे. मग ऍडव्हान्स किती मागायचं सांगा? किती? गौऱ्या म्हणजे पहिल्यांदा मला एवढी मोठी ऑर्डर आली आहे. किती ऍडव्हान्स मागू ना मला कळत नाही. काळजी करू नका, गौरव आहे ना. गौरव आणि बने असतात, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. 50,000 ओके आहेत? किती? 50,000. 50,000. अरे आता बने हे बघा फाईल घेऊन आलोय. आता तर फक्त बिझनेस करायचा आपल्याला. हा एक काम करा, तुमचा GST नंबर द्या. काय? GST नंबर? तो काय असतो? GST नंबर माहिती नाही? काकून GST नंबर माहित नाही? GST नंबर तुम्हाला GST म्हणजे माहित नाही? अहो GST म्हणजे घरकाम करणाऱ्या स्त्रियांचा टॅक्स. जे लोक घरामध्ये छोटा मोठा बिझनेस करतात ना, त्यांना हा टॅक्स भरावा लागतो, तो GST. GST नाही माहिती रे मला. नाही माहिती म्हणजे? अरे पण आता काय करायचं म्हणजे? तूच सांग काय करायचं. आहे आपल्याकडे एक लेटर आलंय. कसलं लेटर? एक मिनिट थांबा. हे घे लेटर, वाचा. इंग्लिश मध्ये आहे, जमेल? मला इंग्लिश वाचता येतं. गांडली आहे ना बने. इंग्लिश मध्ये लेटर वाच. गुड मॉर्निंग अँड गुड आफ्टरनून खरात काकू. देअर इज सम बिझनेस स्टार्ट यू इन युअर होम, लाईक जेवणाचे डबे. अँड यू डोंट हॅव GST नंबर. बघितलं? अँड यू डोंट पे टॅक्स. बघितलं? सो यू हॅव गिव्ह फाईन टू सरकार. म्हणजे रे म्हणजे अयो
हे सरकारकडे लेटर आलंय. सरकारकडनं म्हणजे काकू उद्या तुमचा पेपरामध्ये फोटो येणार गुन्हेगार म्हणून. हे नाही गौऱ्या. तुम्ही जेल के सलाखेमध्ये. ऐक ना, मी एवढं मोठं काय नाही, छोटासा घरगुती जेवणाचा डब्याचा बिझनेस सुरू केला रे. ठीक आहे, अजिबात काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, बसा खाली. मी आहे ना, गौरव मोरे असं अजिबात काळजी करायची नाहीये. बरं, हा सगळा मॅटर आपण सॉल्व्ह करूया. एक काम करा, फाईल दाखवा. कसली फाईल? अरे आता तुम्ही बिझनेस करताय ना, तुम्ही अशी वर्षाला रिटर्न फाईल बनवत नाही. रिटर्न फाईल कधी ऐकलं नाही. अरे पण आता नवीन वर्ष सुरू होते ना, रिटर्न फाईल बनवली पाहिजे. नवीन वर्ष सुरू होऊन जमाना झाला, मार्च महिना सुरू आहे. हॅपी सिंग. तुम्ही समजताय ते न्यू इयर वेगळं आणि फायनान्शियल इयर असतं ना, ते 1 एप्रिल ते 31 मार्च असं असतं ते. असं पण असतं. असंच असतं ते, नुसतं गप्पा गप्पा गप्पा. आता तुम्ही फाईल बनवली नाही नाही, बनवली. फाईल बनवायला लागणार आहे. बनवायला लागेल काकू. नाहीतर तुम्हाला जेल होऊ शकते. नको नको ना गौऱ्या, हे बघ मी ना छोटासा बिझनेस सुरू केलाय आणि हे टॅक्स बिक्स ना मी पहिल्यांदा ऐकते रे. तुला कळतं ना बाबू, तुला कळतं ना, बघ तू बघ ना. मी आहे, मी काहीतरी करतो, अजिबात टेन्शन घेऊ नका. बघून घ्या तू. ते फाईल द्या ना, रिटर्न फाईल. माझ्याकडे नाही ना रिटर्न फाईल. अरे यार, मग तुम्ही नुसतं डबेच बनवताय? हो रे. दुसरं काहीच करत नाही? नाही ना. ठीक आहे, बसा. आपला एक मित्र आहे, खास आहे, सीए. कोण आहे? सीए. फोन कर त्याला, फोन. त्याला फोन करतो, बोलून घेतो. हा. त्याला सांगतो, ए सीए. नीट कर फोन. सीए. हॅलो गौरव मोरे. हॅलो. त्याच्या आधी बोलला. सीए बाबा, मार्च एंडिंग आहे, त्यांची फोन लगेच चालू असतात. हॅलो सीए. हॅलो गौरव मोरे, बोला बोला. मी चंद्रकांत अनासपुरे, सीए. वा वा. कोण आहे? नाही त्या वेगळ्या आहेत त्या. ऐका ना, मी काय म्हणतो, हा बोला. तुम्हाला आमच्या खरात काकूंच्या घरी यायला जमेल का? येस येस, पण मी दिल्लीत आहे आता. दिल्लीला आहे? हा हा. म्हणजे तुम्हाला यायला अजून 7-8 तास लागतील. अरे येस देवा. येस येस. पण जरा प्रयत्न कर, लवकर आहे जरा. लगेच प्रयत्न करतो मी. प्रॉब्लेम मध्ये प्लीज या. नाही Yes. ओके ओके. ठेवला. बापरे. अजय गौरव मोरे, निखिल बने. नमस्कार नमस्कार. त्या कोण? अरे दिल्लीला होते ना, लगेच कसे आले? दिल्ली कारभार हॉटेलला बिर्याणी मारता मारता फोन चालू होता ना. तुम्ही मला कशाला बोलवलं? तरी सर या ना, बसा ना सर. बाजू बाजू. बाजू हा. यांची ना रिटर्न फाईल बनवायची आहे, सर. अच्छा. म्हणजे TDS, रिटर्न फाईल, GST नंबर, असं सगळं आपल्याला एकदम एकत्र बनवायचं. बापरे, म्हणजे सगळंच बनवायचं आहे. त्यांना बिचारांना काय माहिती नाही त्याच्यामुळे. करू करू, आपण सगळं करू, काही प्रॉब्लेम नाहीये. बापरे, एवढेच. पेन 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 ते तर काढला. गौऱ्या, मी यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय रे. नाही, एक मिनिट. बसा बसा हे नाक्यावर AC रिपेअर करतो का हा माणूस? बसा बसा. हा, म्हणजे हे आधी AC रिपेअर करायचे, पण एकदा यांनी काय केलं, AC उलटा रिपेअर केला. मग ACचा CA झाला. AC CA. असं झालं. हो, असं होऊ शकतं. पण ह्यांनी डायरेक्ट परीक्षा दिली. अच्छा. CA ची परीक्षा मधलं काय ना, डायरेक्ट परीक्षा दिली. अच्छा. हा, ते महत्वाचं आहे. नाही हे AC वाले वाटतात ते वाटतात. सॉरी. फाईल बनवायची काय बनवायची फाईल. आहे? जायचं जेलमध्ये. नको नको. यांची फाईल बनवायची आहे, सर. बसा सगळ्यांनी बसा. बसा सगळ्यांनी बसा. बसा. बसले. प्रश्न प्रश्न हा प्रश्न ना. प्रश्न किती बाय कितीची फाईल बनवायची आहे? आयो. म्हणजे तुमच्या बिझनेसची जागा 10x15 आहे, त्यामुळे साधारण 1.5 टनची आपल्याला फाईल बनवावी लागेल. आणि इयरली मेंटेनन्स म्हणाल तर 1400 रुपये लागतील आपल्याला. आणि आम्ही वर्षातून 3 वेळा जाळी पण साफ करायला येऊ सगळे मिळून. कसली जाळी? मी सांगतो. अबे नाग्या, ऊंचे सुर में मत गा, भजन बिगड़ जाएगा. हे सांगितलं थोडं कर ना. सॉरी. एसीच्या बाहेर एसी आहे, तू सी आहे. यस. त्यांची स्ट्रॅटेजी आहे, बोलायची पद्धत आहे. अच्छा. थोडं कोडवर्ड मध्ये बोललो मी, सॉरी त्याबद्दल माफ करा. तुमचं अकाउंट बुक वगैरे काही आहे का? अकाउंट बुक म्हणजे? ते पासबुक असतं ना, पासबुक. बिझनेसचा हिशोब कशात मांडता तुम्ही? एक मिनिट. हा येस येस. याच्यात मांडते. कॅलेंडरवर मांडता तुम्ही? हो. नाही म्हणजे अगदी 10-12 डबे आहेत ना, त्याच्यासाठी कुठे एवढी मोठी वही बनवू? ठीक आहे, हरकत नाही. आता हे सगळं मॅनेज करून घ्या. ह्यावेळेस सगळं मॅनेज करून घ्या. यांची फाईल बनवून द्या. फाईल बनवतो. Please, हे ठेवा इकडे बाजूला ठेवा. तुमचं नाव सांगा मला. काय झालं? जा मग घराच्या बाहेर. सांगा ना पटकन नाव. नाव विचारलं. झाले ना, एकदा नाव घेऊन झालंय ना, वायरल झाले का नाही? परत घ्यायचंय? नाही. मग खरं नाव सांगा काय ते. लवकर नाव सांगा काय ते. सॉरी.
वनिता खरात. वनिता खरात. खरात. आणि 600 मधून 200 गेले, 2 लाख क्रेडिट बॅलन्स डिबेट झाला. ही फाईल फाईल रेडी झाले. आता महत्वाचा इव्हेंट आहे. थांबा थांबा, फाईल घ्या, मला रिटर्न करा. झाली तुमची रिटर्न फाईल. अभिनंदन 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 अभिनंदन. एवढा पटपट पटपट. बापरे, काय नशीब काढलं यार. लोकांना 2-2 महिने लागतात. नाही तर काय? 2 मिनिटात रिटर्न फाईल. बापरे बापरे, सगळं झालेलं आहे सगळं. बरं, ओ एक मिनिट मिस्टर सीए, सगळं झालंय पण हे राहिलंय काय? वॅट टॅक्स. वॅट टॅक्स राहिला ना. वॅट टॅक्स. हो. वॅट टॅक्स राहिला. ओ माय गॉड, एक आपला महत्वाचा टॅक्स आहे, तो आपल्याला भरावा लागतो. वॅट टॅक्स म्हणजे वेळच्या वेळी आत्ताच्या आत्ता भरायचा टॅक्स. हा, पण एक मिनिट, तुम्ही वॅट टॅक्स भरला नसेल तर तुम्हाला फॅट टॅक्स तर भरावा लागणार. बरोबर. फॅट टॅक्स. उगाच काय पण बोलतो हा. बापरे बाप. सीए तुम्ही सांगा आता, तुम्हीच सांगा, आम्ही सांगत काय. मला काही समजत नाही म्हणून का उगाच फॅट टॅक्स आणि काय पण बोलले. असतोय फॅट टॅक्स. सीए फॅट टॅक्स म्हणजे काय सांगा त्यांना. तुला माहित नाही, मी फक्त 1-2च वाचून आलोय, तू वाढवत चालला. काय बोलला? हे म्हणाले सांगतो त्यांना अजून 2-4 घरे करायचे. अच्छा नाही, सॉरी मी नाही. प्रत्येक माणसाचं एक वजन ठरलेलं असतं, पण ते जर वजन वाढलं तर पृथ्वीवर त्याचा भार येतो, पृथ्वीचा तोल जाऊ शकतो, पृथ्वी घुसमटू शकते. म्हणून अतिरिक्त वजन वाढल्यानं एक टॅक्स भरावा लागतो, तो गौरव टॅक्स. सो फॅट टॅक्स असतो. सॉरी, फॅट टॅक्स. फॅट टॅक्स असतो. फॅट टॅक्स. पण मी काय म्हणतो मिस्टर सीए, Yes. यांनी लहानपणापासून फॅट टॅक्स भरला नाही. ओ. किती लागेल यांचा फॅट टॅक्स? 2 लाख. 2 लाख. अरे 2 लाख 2000चा धंदा होतो रे जेमतेन. एवढे पैसे कुठं? एवढ्याच असतो. एक मिनिट सीए, तुम्ही एवढे पैसे आजपर्यंत एकही टॅक्स भरलेला नाही आहे. हे लक्षात आलं ना गव्हर्नमेंटच्या, तर तुम्हाला गव्हर्नमेंट जेलमध्ये टाकेल. मला जेलमध्ये नाही जायचं गौऱ्या, प्लीज. ठीक आहे, अजिबात असं काळजी करू नका. तुम्हाला मी जेलमध्ये जाण्यापासून वाचवतोय, कळलं? मी वाचवला. सीए माझा मित्र आहे. तुझ्यावर विश्वास आहे मला. अरे मी आहे ना, पण ह्या वर्षी चांदीची गदा आपल्या घरी आली पाहिजे. लवकर लवकर मला बंबानीकडे जायचं, लवकर. बापरे, बघितलं, त्या तिकडे जायचं त्यांना. बरं मी ऐका ना, मी काय म्हणतो, एवढा सगळा पैसा आमच्या काकूकडे नाही आहे. काय कन्सेशन देता आलं तर बघा ना. काकू कसं कन्सेशन देणार? थोडा पैसा आहे त्यांच्याकडे, प्लीज. पण काय करायचं, काय त्याचा तोडगा काय आहे? आमच्या काकू कलाकार आहेत, खूप उत्तम डान्सर आहेत त्या. ह्या डान्सर आहेत? होय 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 होय. बापरे, पण ते मला आधी पटलं पाहिजे की त्या कलाकार आहेत, तर मी कलाकार कोट्यातून काहीतरी द्यावं लागेल मला. प्लीज प्लीज करा ना. अरे गौऱ्या, मी तो सोसायटीतला डान्स याच्या समोर कुठे अरे आत्ताच ते बोले तुम्ही कलाकार, तुम्हाला कन्सेशन मिळेल म्हणून. प्लीज काहीतरी करा ना. प्लीज प्लीज. एवढा ते प्रॉपर नाही येत रे मला. अरे प्रॉपर कोणाला पाहिजे. चला रेडी सर. रेडी आहेत रेडी आहेत. नमस्कार घेते. नमस्कार नमस्कार घ्या. नमस्कार घेतो. काय रे, काय झालं? काय नाही काय नाही. काय मस्करी आहे करावं. चला रेडी रेडी रेडी. चला गाणं लाव मोबाईल. गाणं 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 गाणं. सावकाश सावकाश. हा तुम्ही सीए या इकडे. इकडे बसू. इकडे बसा. सावकाश. रेडी 1 2 3. रेडी काकू. हा करू प्ले. बापरे, हा डान्स होता की 4थ्या महायुद्धाची नांदी होती? बघितलं बघितलं डान्स बघितलं. आता मिळेल का कन्सेशन? ते बेकार पडली यार. बस ते बेकार पडले. कन्सेशन देतो देतो देताना कलाकार कोटा काय अका ओटा कोटा सगळं साफ करून देतो. फक्त कन्सेशन किती आहे? किती 2000 2000 रुपये. 2000 रुपये तुम्हाला कन्सेशन मिळेल. म्हणजे टोटल किती भरतील? नाही 2000 नको, 20,000 करूया आपण. 20. ऐका नको नको. 20,000 म्हणतात. गौऱ्या 20, मी 2000चा धंदा होतो रे. थांबा थांबा. तुमच्याकडे आता किती आहेत? हा एक मिनिट. किती आहेत बघा. यार बने ओके आहे ना बाळा? मी. जाशील ना गावाला? आरामात जाशील ना? मस्त डान्स केला. चल मनमोहना तू राजा. 110 रुपये आहेत. मग चालेल, शेजवान राहायचे झाले. नाही काय काय बोलला हा? काय? अरे ते हे चायनीज वाल्याचा हिशोब आहे ना. चायनीज वाला त्याचा पण हिशोब आहे. मग तर तो पण टॅक्स भरतो. बाबा सगळ्यांना भरायला लागतो टॅक्स. माहितीये का? टॅक्स डेंजर असो. हा ठीक आहे, मग आता आपण करूया काहीतरी मॅनेज. होईल ना माझं सगळं. आता आम्ही येतो. चला चला चला. आहेस का घरात? हाय आली आली आली. धूम पिक्चर मधली उदय चोपडाची कॉमेडी आली. गौऱ्या, मार खायचंय तुला? काय मार खायचा आहे? काय या सगळ्यांचं घरात काय चालू आहे? अगं काय नाही, ते
मी हे डब्याचा बिझनेस सुरू केलाय ना, टॅक्स नव्हता भरला ग. गौऱ्यानी सगळं त्यांच्या मदतीने. चला 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 थांबा थांबा थांबा. चला. तुम्ही कुठे जायचं नाही? चला इकडे. अरे चला. गावाला जायचं मला. सोडते ना तुला, गावी सोडते. काय काय म्हणाली? याच्या मदतीने ती रिटर्न फाईल करून घेतली, टॅक्स भरून टाकला सगळा. रिटर्न फाईल, हा. टॅक्स भरला. अगं खरा काय? तुला माहित नाहीये का, आपल्या बायकांना 2.5 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल ना तर इन्कम टॅक्स नाही भरायला लागत. काय? हो, इन्कम टॅक्सला सूट असते. आणि तुझा नवीन व्यवसाय 2.5 लाखाचं उत्पन्न तरी होतंय का तुझं? वेडा बनवतोय तुला हा गौऱ्या. हो काय? ए नाही ए मी नाही. आणि जीएसटी बने आता जीएसटी मिळेल ती घेऊन पुढे गावाला. ज्याचं वार्षिक उत्पन्न 20 लाखाच्या वर असतं त्यांना जीएसटी भरायला लागतो. 20 लाखाच्या वर उत्पन्न आहे, गंडवतायत हे लोक तुला. कुठला टॅक्स घेतलास माझ्याकडनं? मी फॅट टॅक्स. फॅट टॅक्स. तू कुठला घेतलास? कुठला रे? वॅट टॅक्स. तुमच्या ये खूबसूरती, ये कातिल अदाए, ये सारे चिराग बुझा दो, कहीं आग ना लग जाए. बापरे. ईश्य हा हे ईश्य मला ऐकून देण्यासाठी सचिन मोटेंचे शिष्य गेली 4 वर्ष तडपतायत. रोज सकाळी 10 वाजता उठतात, मीटिंगला बसतात आणि विचार करतात की आज गौऱ्याचं लग्न कसं मोडता येईल याच्यावरती विचार करतात. ज्याला हे सुचतं त्याला असं वाटतं की मी जगातला क्रिएटिव्ह लेखक आहे म्हणून. अरे पण नाग्यांनो, आज माझं लग्न झालंय, एवढी सुंदर बायको मला मिळाली, आज माझा हनीमून आहे. तुम्ही बसा मामला करत करत मिटिंगा. गौरवजी, गौरवजी कोणाशी बोलताय? प्रसाद ओक. गौरवजी, प्रसाद खोलीत कुठे आहेत ते? कुठे लपले ते? लबाड कुठले? अगं लबाड इकडे वेडीस का तू? असंच बोललो, मस्करी केली. प्रसाद ओक घरी आहेत, ताई सोबत रील करतायत. मग काय म्हणणार शिवा, आज काय सुंदर दिसतेस यार तू. असं वाटतं की रात्रभर तुझ्याकडे बघत बसावं. ठीक आहे, मी झोपते, तुम्ही बघत बसा. एक मस्करी केली ख. एवढी काय सिरियस होते? मस्करी केली मी. मी सुद्धा मस्करी केली तुमची. गौरवजी बसा ना. येस येस बसा ना, एकच मिनिट. कसे आहात? घ्या काय? दूध. ओह प्या ना. हो. ए तू शिट्टी का मारलीस? नाही, मला आवडतं शिट्टी मारायला. क्या बात आहे, तुझं काहीतरी वेगळंच आहे. प्या ना, पटापट प्या, सगळं संपव ना. घाई अगं हो, घाई कसली? तू पण पी ना. नाही, मला नकोय, तुम्ही दूध प्या. मी माझी मिरची आणली आहे. काय? मिरची? हो, मला मिरची खूप आवडते. काय झालं? तू काय येडी आहेस का? का? कच्ची मिरची खाली ती पण हनीमूनच्या रात्री. हा, मला आवडते मिरची. अगं मिरची तू खाल्ली, तुला तिखट लागणार, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येणार. मला नाही आवडणार. मला नाही आवडणार, तुझ्या डोळ्यात पाणी आलं, मला नाही आवडणार. नका गौरवजी, काय? काळजी करून तुम्ही बसा, शांत बसा इथे. मी कसं शांत बसू यार? शांत बसा, मला काहीच नाही होतंय. शांत बसा. खरंच तुला काही होत नाही? गौरवजी ऐका ना. काय? मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आता गौरवजी, मी नॉर्मल मुलगी नाहीये. मला माहिती आहे ग, तू खूप वेगळी मुलगी आहेस. स्वर्गातली अप्सरा आहेस, ती स्वर्गातनं डायरेक्ट कोळशेवाडीत पडलीस. गौरवजी, तसं नाहीये. मी नॉर्मल मुलगी नाहीये, मी अप्सरा नाहीये. मुळात गौरवजी, मी माणूसच नाहीये.
म्हणजे कोण असू भूत आहे का तू भूत आहे का गौरवजी शांत शांत बसा शांत बसा तुम्ही घाबरू नका तू भूत आहेस तुम्ही काळजी करू नका तू भूत आहेस तुम्ही मी भूत नाहीये गौरवजी मम्मी गौरवजी मी अप्सरा नाहीये मी माणूस नाहीये मी भूतही नाहीये मी कोणाच मी शापित पोपट आहे तू कोण आहेस शापित पोपट शापित पोपट हो गौरवजी हे काय शापित पोपट गौरवजी एका देवदूताने मला शाप दिलाय गौरवजी आणि मी माणूस झाले गौरवजी अगं तू पोपट नाहीस तू माणूस आहेस मुलगी आहेस तू नाही गौरवजी आमच्यात असं काहीच नसतं म्हणजे मुलगी जरी असली ना तरी तिला पोपट असंच म्हणतात चल का असं कसं मुलगीला पोपट नाही नाही अगं तू पोपट नाहीस तू मुलगी आहेस मुलगी गौरवजी मी कसं समजावू तुम्हाला गौरवजी इथे बसा मी सांगते बसा खूप मोठी स्टोरी आहे खरं तर 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे गौरवजी मी आणि माझा राघू माझा पोपट बॉयफ्रेंड आम्ही दोघं फांदीवर प्रणय क्रीडा करत होतो गौरवजी आणि एकमेकांना फळं फेकून मारत होतो पोपट प्रणय क्रीडा करतात की आबाधोबी खेळतात ऐका ना गौरवजी आम्ही एकमेकांना फळं फेकून मारत असताना खालून एक देवदूत जात होता तर एक फळ त्या देवदूताच्या डोक्यावर पडला आणि तो चिडला आमच्याकडे रागाने बघायला लागला गौरवजी आणि तो बघत असताना माझी सटकली गौरवजी मी त्याला बोलले ए भाई ऐसा क्यों देखता है भाई तर तो मला म्हणाला तुम देख के खेलो ना मी त्याला म्हंटल मग ए तुम देख के चलो ना देख के चलना चाहिए ना देवदूतासोबत तू असं भांडलीस तुम देख के चलो ना असं म्हणून हो गौरवजी पोपटांना कुठे अक्कल असते का प्रेमाच्या नादात कधी कुठे काय डेअरिंग करतील काय सांगता येत नाही गौरवजी ते देवदूत खूप भडकले गौरवजी त्या देवदूताने मला शाप दिला तर ते मला म्हणाले तुला खूप हौस आहे ना भांडायची राडे घालायची मी तुला शाप देतो तू आत्ताच्या आत्ता माणूस होशील आणि खडाक्कन फांदी तुटली आणि मी ढपाक्कन पडले मी माणूस झाले होते गौरवजी त्या एवढ्याशा फांदीला माझं वजन पेलवलं नाही आणि मी त्या देवदूताच्या अंगावर ठपक्कन पडले गौरवजी तो आणखी चिडला आणि माझ्या पोपट बॉयफ्रेंडला सुद्धा शाप दिला त्याने आम्ही गयावया करू लागलो की नको आम्हाला शाप देऊ नका आम्हाला उंच उंच आकाशात उडायचंय विहारायचंय आम्हाला एकत्र राहायचंय आम्हाला आमचा संसार थाटायचाय गौरवजी तर देवदूत म्हणाले नाही आता मी शाप दिलाय आता तो मागे घेता येणार नाही मग आम्ही म्हणालो देवदूत आम्हाला उशाप द्या उशाप माहिती आहे ना हा माहिती आहे ते वॉचमॅन करतात ना उशापजी मला खात्री पटली आहे काय देवदूताने उशाप दिलेला आता तो खरा होणार आहे कसं काय कारण देवदूत मला म्हणाले होते की एक टुकार सेन्स ऑफ ह्युमर असलेल्या मुलाशी तुझं लग्न होणार तो जेव्हा पहिल्या रात्री मला स्पर्श करणार तेव्हा माझी पोपट होण्याची प्रक्रिया सुरू होणार असं देवदूत बोलला हो गौरवजी चल का गौरवजी मी पोपट होणार आहे चल का गौरवजी खरंच चल काच काय नसतं हे बघ शिवाय हे सगळं खोटं आहे अबे शिवा काय करतेस तू अरे शिवा गपला यार ए शिवा हे काय चाललंय गौरवजी काय गौरवजी तुम्ही मला स्पर्श करतात माझ्यातलं पोपटत्व जागवत आहे गौरवजी काय बोलतेस तू यार गौरवजी काय गौरवजी मी पोपट होणार आहे गौरवजी पुन्हा पोपट होणार गौरवजी ऐक ना असं काय नाही यार तू माणूस आहे मुलगी आहेस तू नाही गौरवजी हा कोणाला एवढ्या रात्री कोणाला एवढ्या रात्री गौरवजी तो आलाय वाटतं कोण गौरवजी माझा राघू आलाय कोण राघू माझा राघू मला भेटायला आलाय कुठे आहेस तू कोण आहे एवढ्या रात्री कुठे आहेस तू राघू फाड
एक मिनिट ह्या पोपटाचा डान्स कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय मला. कुठल्या तरी पार्टीत, एकांकिकेत, भांडूपच्या गल्लीत, होळीत, 31ला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला. कोण आहे तू? मी पोपट. मग तू इथं काय करतोय? पोपट आहेस ना? याचे पाय केवढे मोठे आहेत. अरे हा बोलतोय, हा पोपट कसा काय? त्याचं काय, देवदूतानं शाप दिलेला मला. काय? ते मला म्हणाले की तू अर्धा पोपट आणि अर्धा माणूस म्हणून भटकत राहशील, पण तुझ्या स्वीटूच्या मनुष्य नवऱ्याने तिला स्पर्श केला की तू पूर्ण पोपट होशील. कोण आहे हा देवदूत? केवढा बालवाडी लेवलचा शाप दिलाय. असं कधी असतं का? अर्धा पोपट अर्धा माणूस. राघू तू हेच करत बसणार आहेस की माझ्याकडे सुद्धा लक्ष देणार आहे? काय झालं हे? एक मी मिनिट. किती वाट बघत होते अरे तुझी. कुठे होतास तू? मला आतुरता लागलेली तुझी येण्याची. राघू ए राघू तू का नाही आलास रे? स्वीटू मी 25 वर्ष तुझी वाट बघितली स्वीटू. ए भिकाऱ्या, आत्ता ती बोलली 2 वर्षापूर्वी ती पोपट होती म्हणून. ती माणूस असतानाची 2 वर्ष सांगत असेल. ती माणूस असतानाची. हा, एक गोष्ट लक्षात घ्या, माणसाची 2 वर्ष म्हणजे पोपटाची 25 वर्ष. अबे कोणता पोपट 25 वर्ष जगतो बे? शापित पोपट. तुम्हाला सांगतो, प्राण्याच्या आयुष्यात दीर्घायुष्य मिळणं म्हणजे शाप आहे. हो नाही आठवून घेतलं वाक्य हरकत नाही, पण बरोबर नाही. मजा नाही. तू इथं कशाला आलाय ते सांग पहिलं. मजा नाही तू कशाला आलाय सांग पहिलं, बाकीचं मला माहिती नाही. 2 मिनिटं द्या मला, 2 मिनिटं द्या. हा स्वीटू मी कायम तुझ्या आजूबाजूलाच होतो ग स्वीटू. पण मला दिसला का नाहीच रे राघू? तशी वेळ आली नव्हती स्वीटू. म्हणजे मी रोज लपून छपून उडत फक्त तुझ्याकडेच बघायचो. माहितीये तुला तुला तुमचा प्री वेडिंग फोटोशूट आठवतंय का? आठवतंय? तेव्हा ह्याच्या अंगावर कोण शिटला होता? मी शिटलो होतो. कारण मला बघवत नव्हतं माझ्या स्वीटीचं लग्न होतंय म्हणून सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर काढलं. शिवा, आपल्या प्री वेडिंग फोटोशूटला तू, मी आणि तुझा फोटोग्राफर मित्र बनेच होता ना? याला कसं माहिती? म्हणजे एक मिनिट, हा खरंच पोपट आहे? खरंच पोपट आहे. हा खरंच पोपट आहे? गौरवजी हा खरंच पोपट आहे. गौरव तुम्हाला कसं पटवून देऊ मी? हा, तुमच्या लग्नात तुम्ही हार घालताना तुम्हाला उचललं होतं आणि तुम्ही धपकन खाली आपटलात. त्या भिकाऱ्या बनीने पाडलं होतं मला. त्याच्या पायाला खाली टोचे कोणी मारले? मी मारले. मी लग्नात आलो होतो स्वीटू तुझ्या. अरे म्हणजे हे शिवा हा खरंच पोपट आहे? मी खरंच पोपट आहे. तुम्ही खूप खूप मोठं काम केलंय. थँक्यू दादा, खरंच थँक्यू. स्वीटू, मिठू, तुला एक गोष्ट कळते का स्वीटू? काय? आता तू पोपट होणार आहेस. हा जो माणसाचा चेहरा आहे ना, तो जाऊन छान असा पोपटाचा चेहरा येणार आहे तुला. हे हात जाऊन छान अशी पंख येणार आहेत तुला पोपटाची. आणि हे नाक जाऊन छान अशी चोच येणार आहे तुला. स्वीटू, आता आपण लवकरच पोपट होणार. आणि मस्त मग आपण दोघं छान असं आकाशात उडायचं. आपल्या जंगलात जायचं आणि एका फांदीवर बसून प्रणय क्रीडा करायचं. हे नाग्या सोड तिला. अरे माझी बायको आहे. अरे काय करता तुम्ही यार? एक मिनिट थांबा, गप्प बसा. तुम्ही मला चिडवताय. गौरवजी तुम्ही स्पर्श केल्यावर माझ्यातलं पोपटत्व जागा होत आहे. काय पण नको बोलूस. एक मिनिट, हे असं का करते? हो, आम्ही पोपट आहोत, आम्ही हेच करतो. नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा. काय? तुम्ही जितका तिला स्पर्श करणार ना, तितक्या लवकर ती पोपट होणार. मी काम करतो ना, मी तिला स्पर्शच करत नाही म्हणजे ती पोपट होणारच नाही. पटकन बोल, 15 मिनिटात फक्त. काय करतोय? होनी को कोई नहीं रोक सकता. म्हणजे तुम्ही ऑलरेडी तिला स्पर्श करून तिची पोपट होण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे. मी आता तिला कोणी नाही अडवू शकत. आता का मागे जाताय? तू चाललायस? आता का तू माझं हे बघा. काय? तुमच्या एका स्पर्शाने तिची चोच बाहेर आली आहे. बघा, नीट बघा. अरे हो रे. अरे कसं शक्य आहे पण हे? नाही खरंच तुम्ही देव माणूस आहात दादा. तुम्ही देव माणूस आहात. तुम्हाला कळतंय का ती आता पुन्हा पोपट होणार आहे? ऐक ना शिवा, ऐक ना. तू गेल्या जन्मात पोपट असताना तुमची प्रणयकडे झाली आहे ना. आज आपला हनीमून आहे यार. तू माझी बायको आहेस ना. आता आपलं लग्न झालं ना, जाऊ दे ना ह्याला.
नाही गौरवजी, मी आपकी कभी थी नाही गौरवजी. मी फक्त माझ्या राघूची होते. राघू, मी किती वाट बघितली रे राघू तुझी. मी पण वाट बघितली. राघू, एक मिनिट हा ट्रेन बोलला. नाही गौरवजी, आमची भाषा आहे. आम्ही एकमेकांशी असा संवाद साधतो. हो ना रे राघू? हो. अरे हा रागू ना एक नंबरचा नागू आहे. मला तर गॅरंटी हा पोपटच नाही आहे. नाही गौरव, दिसतोय ना पोपटच आहे हा. हा पोपट नाहीच आहे. अहो मी पोपटच आहे, खरंच सांगतोय. तुम्हाला पटत नाहीये? मी प्रूव्ह करू शकतो. कसं? एक काम करा, तुम्ही पत्त्या ना, मी तोंडाने बरोबर पत्ता उचलून दाखवतो. हे कुठलं लक्षण आहे पोपट असण्याचं? कोंबडीला शिकवतो, कोंबडी पण हेच करेल. मग मी तुमच्यासारखं बोलून दाखवू? आल्यापासून तेच करतोय रे भिकाऱ्या. मग मिरची खाऊन दाखवतो ना. अरे मी पण खातो मिरची. अरे हेच सगळं तर पोपट पण करतो ना. वेगळं काय त्यात मग? नाहीतर काय? अरे माणसाने सगळं करून ठेवलंय. पोपटाचे लाड नाही आहेत, माणसाने हाईप केलं पोपटाला. माणूस घेतो त्याला 2-4 गोष्टी शिकवतो आणि त्याला ते करायला लावतो. पोपट ते प्रामाणिकपणे करतो आणि माणूस मजा बघत बसतो त्याची. सोड ना यार, जाऊ दे ना यार, ते माझी बायको. तू जा ना आता इकडनं यार. नाही गौरवजी, मला निघावं लागेल गौरवजी, कारण आपली साथ इथपर्यंतच होती गौरवजी. तू का जाणार आहेस पण? नाही गौरवजी, थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही मदत केली माझ्यातलं पोपटत्व जाग करण्यासाठी गौरवजी. खरं एक कळत नाही की मी तुझा पोपट केला की तू माझा पोपट केलाय यार. नाही गौरवजी. ऐका बघा, जे झालं ते झालं, विसरून जा. अरे पण आमचं लग्न झालंय. सगळं विसरून जा दादा. तुम्हाला कळत नाहीये, तुम्ही खूप मोठं काम केलं, पुण्याचं काम केलं तुम्ही. 2 प्रेम करणाऱ्या मुख्य जीवांना एकत्र आणलंय तुम्ही दादा. माझी बायको यार ती. तुमचे उपकार कसे फेडू कळत नाही. शिवाली ये, जोड्यानं पाया पडूया. हो चालेल. दादा आशीर्वाद द्या. काय बोलू, मोठे पोपट व्हा. कसं वाटतंय ते? अष्टपोपट सौभाग्यवती भव. काय बोलू? थँक्यू सो मच. चल बनू. बनू. एक मिनिट तू आता बोली चल बनू बोलीस ना? चल बनू पुन्हा पोपट. असं म्हणाले मी. तू पुढे हो. सांभाळून जा रे. ये हात दे मला. आरामात. हा वा 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 मस्त उडाले. 2 मुकेजी उडाले. अरे बापरे, शिडीने खाली उतरलेत. अरे वा, शिडीने उतरले. अबे शिडीने उतरलेत. अरे पोपट उडत नाही, बाईकने जात आहेत. अरे तो बनी आहे. या बने, अरे भिकाऱ्या बने, काय केलं? काय विषय काढलात? शापित पोपट माझ्या बायकोला घेऊन जातो. अरे पोपट क्रिएटिव्हिटी ना तुमची, बेकार क्रिएटिव्हिटी. माझी बायको एक्सक्यूज मी, मे आय कम इन? येस. ते MHJ स्किन केअर सेंटर, हो हेच किरण संघवी यांचं. हेच. मी त्यांची असिस्टंट आहे. डॉक्टर येतील इतक्यात. हा, मला सांगा आधी काय प्रॉब्लेम आहे? हा प्रॉब्लेम काय? खाज आहे. ते दिसतंय. नाही तसं नाही. खाज आहे म्हणजे अंगाला खाज येते, सर्वांगाला खाज सुटली आहे जरा. असं सांगा ना सर. आता मला डिटेल मध्ये सांगा, म्हणजे डॉक्टर आले की त्यांना तसं सांगायला. हा मला ना सगळीकडे खाज येते. म्हणजे डोक्याला, पोटाला, पाठीला, सगळीकडे. म्हणजे मी असं बसलो ना की इथे 3 घड्या पडतात, त्या घड्यांमध्ये खाज येते. असं ताट बसलो ना की इथे 3 घड्या पडतात, त्या घड्यांमध्ये पण खाज येते. मी चालतो ना, मांड्या घासतो, इथेही खाज येते, सगळीकडे खाज येते. मला काहीतरी करा याच्यावर. बरं, मला सांगा खाज आलं की कसं वाटतं तुम्हाला? खाजवावं असं वाटतं. अहो म्हणजे तसं नाही, तुम्हाला जे इचिंग होतं ना त्याची इंटेन्सिटी किती असते? इंटेन्सिटीमध्ये सांगायचं तर खास खाजवावं असं वाटतं. एवढी खाज येते. काहीतरी करा ना. मी म्हणजे खूपच प्रॉब्लेम झालाय. बरं ठीक आहे, मी हे सगळं नोट डाऊन केलंय. डॉक्टरांना सांगते, आल्यावर ते तुम्हाला चेक करतील. येस मी पाठवते त्यांना. आलेच.
मिस्टर काय करताय तुम्ही? प्लीज तिकडे बसा. प्लीज प्लीज प्लीज. नक्की. काय होतंय तुम्हाला? प्लीज प्लीज हॅव अ सीट प्लीज. काय इचिंग? तू प्रसाद? माय गॉड, प्रसाद पांडेकर ना? नाही खांडेकर. नेहा नेहा पतंगे. एक्झॅक्टली. ओ माय गॉड, व्हॉट अ सरप्राईज. इतक्या वर्षांनी कॉलेज नंतर आज भेटतो आपण. तू पण इथे डॉक्टर किरणकडे कामाला आहेस का? नाही ऍक्च्युली माझंच हे क्लिनिक आहे. मीच डॉक्टर किरण संघवी. मीच आहे डॉक्टर किरण संघवी. ऍक्च्युली माझ्या नवऱ्याला ना किरण हे नाव खूप आवडतं. नवऱ्याला किरण आवडतं म्हणून मग मी किरण नाव लावलं आणि अर्थातच लग्नानंतर आडनाव बदलतात. सो मग किरण संघवी असं झालं. माझा गोंधळ झाला. मला वाटलं पुरुष डॉक्टर आहे. नाही मीच आहे स्किन स्पेशलिस्ट. कसं सांगायचं? पण प्रसाद हा कसा आहेस? कसा आहेस? मस्त. वाव. राधिका सोबतच लग्न केलंस की म्हणजे? नाही तिच्यासोबतच फक्त लग्न केलं. तिच्यासोबतच केलं. नाही काय कम्फर्टेबल नाहीये का? तिच्यासोबतच केलं लग्न. राधिका सोबतच. मग काय करतोस सध्या? खाजवतो, सजवतो, घर सजवतो. इंटेरियर डेकोरेशन फर्म मध्ये. अच्छा, हो का? वा दॅट्स ग्रेट. पण एक कॉलेजमध्ये असताना तू स्पोर्ट्समन होतास. मस्त स्विमिंग करायचं असं तू. हो. तुला एक सिक्रेट सांगू? आम्ही कॉलेजमधल्या मुलींना तुला कॉलेजचा हेमंत बिर्जे म्हणायचो. म्हणजे ते टार्झन वाला हेमंत बिर्जे. मी कसलं भारी स्विमिंग करायचंस तू. टार्झन आता डायरेक्ट खाजवायला दाखवायला. मग अजूनही करतो स्विमिंग वगैरे? अजूनही काही स्विमिंग? नाही आता नाही करतो मी. पण माझं थोडस किंचित पोट पण सुटलं ना. ते होतच लग्नानंतर काय. आता मी क्रिकेट खेळतो. क्रिकेट. ओ रिअली? हा. आणि माझी बॉलिंग स्टाईल खूप फेमस आहे. अच्छा. अरे लोक कुठून येतात बॉलिंग स्टाईल. मी तुला दाखवतो. थांब. दाखव ना प्लीज. म्हणजे बॉल आहे ना, तो असा घ्यायचा आणि काय करतोय तू प्रसाद? हीच बॉलिंग स्टाईल आहे माझी. एवढी? आणि मग ही अशी करत अशी अशी येते. बस 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 बस. बोल काय होतंय? ऍक्च्युली ना मला खूप खास काही नाही. खास असं काही नाही. पण इथे लिहिलंय की सतत इचिंग होतंय, चालताना इचिंग होतंय, मांड्या घासतात. ते माझं नाहीये. अंगाला मित्राचं. अच्छा, मित्राला प्रॉब्लेम आहे. माझं नाहीये ते. मित्राला प्रॉब्लेम. हो. अच्छा, मग मित्राला आणायचं ना. बोललो मी त्याला, बाबा जा. तर त्याला खाज येते ना, तर त्याला थोडी लाज पण वाटते त्याची. मग तो बोला की जा ना पशा, तू जरा विचारून ये. मी काम करतो, मी त्याला घेऊन येतो. आता मी निघतो. प्रसाद प्लीज बस बस. मी घेऊन येतो ना. नाही हरकत नाही. हे बघ, तुझ्या मित्राचा प्रॉब्लेम तुला तर माहितीच आहे ना. बस काय, मला माहिती नाही काय. मला माहिती. मला एक काम कर, तूच सांग त्याला काय काय होतंय. हरकत नाही, मी त्याला ट्रीटमेंट सांगेन. तू सांग मला. काय सांगू? म्हणजे असं होईल ते सांगितल्यावर? हो का नाही? अगं खूप प्रॉब्लेम चालू आहे त्याचा. खूप प्रॉब्लेम म्हणजे त्याने सगळे उपाय केले पण ती अंगाची खाज जातच नाहीये त्याच्या. आता 2 दिवसांपूर्वी केवढा प्रॉब्लेम झाला माहितीये? काय झालं होतं? बॉस बरोबर त्याची मीटिंग होती, कॉर्पोरेट, एवढी मोठी कॉर्पोरेट मीटिंग. आणि त्याला अचानक 2दा खाज आली ग. अच्छा. आता सगळ्यांसमोर कसं खाजवायचं? नाही, बरोबर. मग त्याने काय केलं माहितीये? टेबलाखाली गेला आणि खाजवून घेतलं. हो, म्हणजे कसा गेला तुला दाखवतो. म्हणजे त्यानं असा गेला आणि इथे बसून ना. असं खाजवलं त्याने. एक मिनिट, तू इथे बस. असं त्याने खाजवलं. मला तुझ्या मित्राचा कन्सर्न कळतोय. म्हणजे त्याला काय लेवलचा त्रास होत असेल हेही माझ्या लक्षात आलंय. पण तू प्लीज तू बस. म्हणजे त्याला सतत इचिंग होतं माहितीये. 2 असिस्टंट सोडून गेले. 2 असिस्टंट? हा. त्यांना मी खाजवायला सांगितलं तर येते खाजवून द्यावं, सोडून गेले. एक मिनिट, तू का सांगितलंस असिस्टंटना खाजवायला? मी नाही. तू म्हणालास आता मी खाजवायला सांगितलं. मित्राने सांगितलं त्यांना. मित्राने सांगितलं? माझं नाहीये, मित्राचं आहे. तू मित्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यू? हा, मित्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. बरं. खूप प्रॉब्लेम होतो यार. काय होतंय? म्हणजे मी घरात जिथे बसतो ना, प्रत्येक कोपऱ्यात एक कंगवा आणि एक पट्टी ठेवलेली असते. तुझ्या घरात? हे यार, माझ्या नाही, मित्राच्या घरात. नाही, आता तू म्हणालास की माझ्या घरात. नाही, मित्राच्या घरात. म्हणजे घरात शांतता असेल ना, एकदम पिन ड्रॉप सायलेन्स असेल ना, तर मध्येच
आवाज येतो तो माझा असतो तो. तुझा असतो? बघ मी नाही नाही माझं चुकतंय हा. माझ्या लक्षात तू माझ्या म्हणतोय आणि मला असं वाटलं की एक्झॅक्टली तुझ्या मित्राचा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतोयस. बर सांग. हा वैवाहिक आयुष्यात पण प्रॉब्लेम होतो. काय होतं एक्झॅक्ट? बायको आहे ना यार, समजून घेतलं पाहिजे ना. एवढं काय, राधिका मला सरळ तोंडावर बोलते, यार बेडरूम मध्ये माझ्या बाजूला झोपत जाऊ नकोस, बाहेर झोपत जा, इकडे कूस बदल तिकडे कूस बदल, माझी झोप मोड होते. बायको पण समजून घेत नाही याला. अच्छा, राधिका तुमच्या मित्राला सांगते की जवळ झोपू नको? नाही त्याची बायको त्याला. ओके, अच्छा, म्हणजे त्याच्या बायकोचं नाव सुद्धा राधिका आहे? नाही त्याचं नाव, तिचं नाव राधिका नाही आहे. मग मित्रांनी ठेवलंय तर राजिता आहे. राजिता आहे म्हणजे त्याला रंजिता ठेवायचं होतं, स्पेलिंग मिस्टेक झालं मग राजिता. हरकत नाही. एक सेकंड, मला फोन येतोय. तर मला त्याचा हॅलो हॅलो रेंज नाहीये वाटतं. एक हॅलो 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 हां ठीक आहे चालेल. हां ओके ठेवतो. हो ओके बाय. रेंज नव्हती म्हणून. खूपच प्रॉब्लेम झालाय नाही मित्राचा? काय सांगू ग तुला. काय झालं, गेल्या आठवड्यात काय एका बर्थडे पार्टीला गेलो तर भर पार्टीत खाज आली ग. आणि इथे मांडीजवळ आता सगळ्यांसमोर कसं खाजवायचं, त्याने काय केलं माहितीये? काय केलं? ज्याचा बर्थडे होता त्याच्यासाठी पोल डान्स केला. पोल नाही ना तर दाखवला असता आता. प्रसाद, तुला आठवते तू कॉलेजमध्ये असताना गॅदरिंगला डान्स केला होतास? आम्ही तुला वन्स मोर सुद्धा दिला होता आणि कसलं कमाल नाचला होतास तू. हा मला आठवतं ना, मला आठवतं तुम्ही डान्स केला होता. बंद कर. आलंय माझ्या लक्षात आलं. हे बघ प्रसाद, 15 वर्षापूर्वी चंद्रा हे गाणं नव्हतंच. चंद्रा हे गाणं आता आलंय ना? हो का? मी आता कुठेतरी केल्यासारखं वाटलं मला. एक जस्ट अ मिनिट. हा घ्या मला जरा. हॅलो. नाही मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, नाही. ज्या पेशंटला त्रास होतोय ना त्या पेशंटलाच पाठवा. नाही मित्रांना वगैरे नाही पाठवायचं, अजिबात नाही पाठवायचं. म्हणजे काय, या अशा पेशंट्सना ना खरंच अक्कलच नसते. ज्यांना स्वतःला खाज येते हे दाखवायला लाज वाटते, अशा पेशंट्सना अक्कल नसते. ते काही नाही, अहो शरीर येते, शरीर म्हटलं की डिसीज तर होणार ना. आणि डॉक्टरांना जर सांगितलंच नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे होणार? नाही, तुम्ही पेशंटलाच पाठवा. नाही तर मी नाही कन्सल्ट करणार. हां प्लीज. येस. हां बोल प्रसाद, बोल. हां, तर तुझं काय सांगत होतं? काय नाही, मित्राचं मी काम करतो, मी त्यालाच घेऊन येतो मी. हा नाही, हरकत नाही. म्हणजे काय, बरोबर आहे, त्याला अक्कल पाहिजे, त्याने आलं पाहिजे ऍक्च्युली. भेटूया आपण. हा येस. नेहा, मलाच येते खास. मी सगळं सांगणार आहे नेहा. खूप प्रॉब्लेम होतोय ग, खूप प्रॉब्लेम होतोय. माझ्यासारख्या स्विमिंग चॅम्पियनला सोसायटीने स्विमिंग पूल मध्ये बंदी घातली. अगं स्विमिंग पूल सोड, मला माझ्या स्वतःच्या हक्काच्या बाल्कनीत पण उभं राहायला बंदी आहे, माहितीये. मी बाल्कनीत उभा होतो आणि इथे खाज आली म्हणून मी असं खाजवायला गेलो. कालच्या बायकांना वाटलं मी छेडतोय त्यांना. 3 वेळा मच्छीवाला आला, साहेबने हात दिखाया म्हणून. अत्यंत वाईट आहे, खूप वाईट आहे. माझीच बायको मला लांब झोपवते ग. राधिका, गावी गेलो कोकणात की सगळे बोलतात मालवणी खाजा आला, मालवणी खाजा आला. खूप प्रॉब्लेम होतो. शांत हो, रिलॅक्स, बे रिलॅक्स. हे बघ प्रसाद, कसं आहे ना, शरीराला असे अनेक आजार होऊ शकतात, स्किन डिसीज सुद्धा होऊ शकतात. आणि जर हे स्किन डिसीज आपण लपवले ना तर याचं प्रमाण वाढत जातं.
आणि तू जर मला सांगितलंच नाहीस तर मला कसं कळेल आणि मी सॉल्युशन कसं काढेन त्याच्यावर, नाही का? हा? हे बघ, मी तुला सांगते, अत्यंत सोपी प्रोसिजर आहे. माझ्याकडे हे लोशन आहे. हे लोशन जरी तू लावलंस ना, तू जरा इथे बसतोस का? ये ना. याने होईल? हो, याने होईल. तू बस इथे बस. मला इथे मानेच्या इथे पण येते. मानेच्या इथे येते ना. मी तुला इथे दाखवते. साधारण ना, हे बघ, एवढंसं मलम घ्यायचं. इथे येते का? इथे. ओके, हे बघ. हा, कसं वाटतंय? बरं वाटतंय? फिलिंग वेल? चांद राती. चल प्रसाद, हे काय? भारी वाटतंय. एक काम कर ना, तुला बरं वाटतंय ना, हे महत्वाचं. इथे मांडीची तू स्वतः घे आणि घरी जाऊन लाव. मालवणी ख्वाजा कुठला? मालवणी ख्वाजा. थँक्यू यार. या, थँक्यू. ये प्लीज ये. काय राहिलं नाही. वने ये बाहेर, ते पुरातून वाट तुटल ती. ये बाहेर ये. काय तुटत पिटत नाही. पुण्यवान लोक येतात, एवढी लोक येतात, सगळे बाहेर पडतात. पुण्यवान लोक असतात ना, तीच बाहेर पडतात. वय वय या बेद्दोचं ना विज्ञानच तसं आहे ना. कसं पुण्य केला नसेल माणसान तो सुलकन बाहेर येतो, आणि जर पाप झाला असेल ना तो अडकून राहतो का नाही. असं आहे का? असू द्या. नारळ घेता होय काय? घेऊया. बाहेर ये. आई ये बाहेर. बाहेर ये. आई आता काय आर्मीत आहे? आलीस ना बाहेर. काय बाबाने जमेजो बाबा. अरे जमेजो बाबा. बाबा बाबा, तो माणूस पण गेला आरपार आणि आई पण बाहेर आली. हो पटकन मी जाऊन बघू. जा पटकन ये. पुण्य कमावा बाबू. जा पटकन. जा बाबू. जा. जा. देवा, माझ्या आईला सुखात ठेव देवा. आणि बाबाचं काय आहे? बाबाचं पण बोल. तुम्ही तुमचं मागा ना, मी आईसाठी मागितलंय ना. काय माणसं आहे ते. वा. चल जरा. चला एक चला. काय तुम्ही पण जा. हा, कुठे? इथे जा पटकन. गेळ लागला का? चल झालं. असं काय करताय तुम्ही? जा. मी नाही जाणार. म्हणे आधीच सांगतोय. हो तुम्ही जा ना. असं काय सगळे जाऊन आलो ना. माझं नाही नवस बिवस बाई माझे. ऐक माझं. बरं नवस नको, पुण्य कमवायला तरी जा. मी नाही जाणार. जा ना. मी नाही जाणार. जा काय पुण्य केलं वय ना. जा, नाही अडकणार. जा बाबा. बाबा या. बाबा. बाबा. आई बाबा अडकले वाटतं. अडकले नाही ते, श्वास घेत असतील. येतील बाहेर. बाबा या. अडकलोय. अडकलं वय. मी अडकलोय. अरे अडकलं म्हणजे पापी आहे. पाप केली नाही ह्यांनी. नाही हो, पाप नसतील काही नाही. आई म्हणजे बाबा आता बाहेर नाही येणार. बाबा इथेच मरणार. मी अडकलो. मला केस बोलावा. मी अडकलोय. काय ते करणार? मी अडकलो. मी पाप केले. ठाकूर करशील माझा. अरे मी अडकलो. काहीतरी करा बघा. अडकले ते. चले. कोण आहे? अरे की बाहेर. अरे हाय का? अरे की बाहेर. नाही, मी ते 2 रात्री 3 दिवसांचं पॅकेज घेतलंय म्हणून थांबलो इथे. अरे कळत नाही अडकलोय तर तुम्हाला. कशाला अडकलायस? बाहेर पड. अडकू नको. सगळी मोह माया आहे. माया जाळ आहे जीवन म्हणजे. अडकू नको. बाहेर पड. बाहेर पड. चल निघ. मला काढा हो बाहेर. अडकले हो भाऊ. बघा काहीतरी करा ना. ए बाळा, निखिल काय करतोस? अरे असं नाही निघणार बाळा. नाही बाबा, तुम्हाला नाही काढताय मी. मग काय करतोस? खिशातली घरातली चावी काढतोय. नाही म्हणजे कसं होईल, घरी गेल्यावर लॅच तोडायला नको ना, म्हणून चावी घेऊन ठेवतो. अरे माझं बाळ किती दूरदृष्टीचं आहे ना. हे बाळ मला पा दे. ये इकडे. अडकलाय. ब्लॉकची
चावी शोधतोय तू. बाबा चावले. अरे त्यांची सवयच आहे चावायची. असंच करतात ते, जवळ गेले की पटकन चावतात ते. कुठे काय बडबडतेस तू? कशाला मारलात तुम्ही? माझं लेकरू बरोबर बोलत होतं. तिकडे घराबाहेर जाऊन असं बसून राहू का मी? अगं म्हणजे काय मी इथेच राहणार आहे का? काय बडबडताय तुम्ही? बरोबर बडबडताय. हा आता तुम्ही कधी निघाल ह्यांना माहिती आहे काय? मग? तोपर्यंत ह्या इथंच थांबायचा. ए चावी काढ, चाल निघा घरी जा. अरे नाही, वेळ लागलाय का तुम्हाला? मला बाहेर काढा नाही तू. अहो, बघा ना मग. काय मी तरी काय करू? पापी माणूस आहे तू. नाही नाही हो, नाही काय केलं पापी. मी तर म्हणतो राहू द्या 15 दिवस इथंच. उपाशी राहिलं नाही सर्वी सगळी निघल बाहेर. बराबर बास्तीने येईन बाहेर बघा. काय बडबडताय? अहो इथे पिकनिकला आलोय का मी 15 दिवस राहायला? मला काय बरोबर बोलतोय तू. असंही डाएटच्या नावाने बोंब आहेत तुमच्या. जरा राहिलं तर बाहेर येईल पटकन तुम्ही. स्वतः अडक ना मग. माजलेस बघ तुझं किती. काय चवळीची शेंग आहेस तू? मी अडकले नाही, मी शेंगेसारखीच बाहेर आले. गप्पा बसा. आता काय माणूस आहे? हा एवढा अडकला तरी चरबी बघा किती त्याच्यात आहे ती. चरबी काय बघायची, त्याच्यामुळे तर अडकलेत. आई आई बाबा असं कायमचे इथे अडकून राहिले तर बाई आपल्या घरी कोणतरी करता पुरुष पाहिजे ना आई. आणि मी पण आता एवढा मोठा नाही की मी जबाबदारी घेईन माझ्या खांद्यावर. आई तू काळजी करू नको, मी तुझ्यासाठी नवीन बाबा घेऊन येईन. पण आई ह्या वेळेला लक्षात ठेव आई, आपण आता सडपातळ बघू बाबा, हे असेवाले नको. तू घरी चले, तू घरी चल. एवढा दरवाजा बांधतो, अडकवतो आणि ॲमेच्युअरला तुझा बळी चढवतो की नाही बघ तू. निघा आधी. याला समजाव आधी सांगतोय. अरे कशाला फोन जरा बंद ठेव. पण मला पण कोणी शहाणपणा करायला सांगितलं होतं? कशाला जायचं इथे झेपत नाही तर? कशाला गेला तुम्ही? अगं तूच बोललीस ना म्हणून जबरदस्ती घुसवलंस आत. मी जात होतो का? त्यांच्यावर कशाला वरटावाय? बायको आहे ना ती. हा तुमच्या प्रेमापोटी काळजीपोटी बोलते ती. अरे तुमचा संसार थाटायला जी बापाला सोडून आली ना, ती एकुलती एक लाडाची लेख आहे ती. हा मानाची लेख आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे तो बापाचा. ती काय नुसतं घर नाही सोडून आली, स्वतःची स्वप्न तिकडून इकडे घेऊन आली ती. ह्याच काय कळलं का? माया तशीच आहे, फक्त स्वप्न घेऊन आली ती. अरे बहिणाबाई काय म्हणतात? लेकीच्या ग माहेरासाठी माय सासरी जाय. याच काय? तू काय म्हणतोस? काय? अगं हे तुझ्या बापानं आम्हाला काहीच नाही दिलं. मी कधी बोललोय? त्याचं काय? याला काय माहिती पण नाही. जायला सांग ना कपडे आलाय दर्शनाला. इथं काय? ए कोणी ती आली वने कोणी तिला थांबव. वने इथून लोक तुडवून चालल्यात, मला सोडवा नाही तू. कसं काढू आता? अरे मी डेंजर अडकलोय, मला सोडवा. मी डेंजर अडकलो का आता? का स्वतः अडकल्यावर प्रॉब्लेम होतोय, पण जेव्हा तुम्ही पैसे एफडी मध्ये अडकून ठेवता तेव्हा काय होतं? त्याचा नाही विचार केला का वा? हा केलाय का विचार का वा त्याचा? अरे आज पैसा 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 करतोयस, उद्या काय घेऊन जाणार आहे सोबत? काय घेऊन जाणार आहे सोबत उद्या? कपाळावर 100 रुपया, बाकी काय नाही. कुठं आहे एफडी? तू एंट्री चुकीची घेतलीस की स्क्रिप्ट चुकीचं मिळालं? अरे तरी मी सांगत होतो काल आपण एकत्र बसून रिहर्सल करूया. माझा ऐकतो को? हो काहीतरी कर. काका बघायला बाबा अडकलेत. मला गुदमरायला होतं. असे नाही बाहेर निघणार. गुदमरायला होतं. दोन्ही बाजून जोर लावायला लागेल. या खड दिसते ते माग नाही पुढनं वळतो. ढकलतो. अरे ती मागून पण खेचते. अरे तोडत आहे का मधून मला? अरे हो येणं झालं काय? असं बाहेर येणार काय? सुलकन तो एक काम करूया, आपण ना ह्यांना फिरवूया, म्हणजे बाहेर येतील. फिरवूया. घासला रे, घासला. नाही नाही अडकलोय. असं नाही निघणार बाहेर. बाजूला व्हा सगळी. काय करताय? सगळी बाजूला व्हा. सगळी बाजूला व्हा. बाबांचे हात तुटले, बाबांचे हात तुटले. बाबा आता मला नाही मारणार.
शर्टाच्या बाह्या आहेत हात तुटले तर अरे अरे देवा नाही नाही हात आहेत हे काय झालंय अरे ऐका ना वाचवाय यार. बरोबर आहे मी काय म्हणतो आता हात तर काढलेला आहेत या माणसाला बाकीचा उघडा करून आणि तेल लावूया नको साबणाचा फेस लावूया म्हणजे गलकन बाहेर येतील. चालेल काका तेल तसंही परवडणार आहे बाबांना साबणाचा फेस घेऊया. अरे बाप आहे ना रे. होय अरे मी अंगठी आहे काय बोटात अडकलेली. बरोबर नाही हो नाही कोणे काहीतरी हुळहुळत आहे कोणे हुळहुळत आहे वरती वरती चढला वरती बाबा अरे देवा पहिल्यांदा आहे ना कोणीतरी चावलंय नाही ते दुसऱ्यांना चावत असतात. चावलं ते दिसलं पण का चावलं कशाला चावलं चावणाऱ्याची व्यथा काय हा एकनाथ महाराज एकदा तुम्हाला सांगतो ऐका एकनाथ महाराज नदीच्या किनारी बसले होते त्यांनी बघितलं इंचू बुडतोय त्यांनी लगेच वंजळीत घेतलं विंचानं फासकान दंश मारला आणि बेनं पडलं परत पाण्यात. मला बाहेर काढा. एकनाथ महाराजांनी परत त्याला वंजळीत घेतलं त्यानं परत चावलं. तेवढं एका माणसानं बघितलं आणि त्यांना विचारलं महाराज अहो ह्यो विंचू तुम्हाला चावतोय पण तुम्ही त्याला काय वाचवताय. त्याच्यावर महाराज काय म्हणले एखाद्याचा जीव वाचवणं हा माणसाचा धर्म आहे आणि चावणं हा त्याचा धर्म आहे. तो त्याचा धर्म करतोय मला माझा धर्म करू द्या. जवळ आहे ना जवळ काय मला पण तुला चाव असं वाटतं. हा या धर्मानं आता तुला पण मला चावावं असं वाटणार. अरे घे चाव तुम्ही का मारला त्याला यायचं काही इच्छू आहे अरे काय इच्छू आहे आता काय त्याला एकनाथ महाराजांचं तत्वज्ञान तुम्हीच दिलं ना. अरे पण मी काय संत आहे का काय माणूस जाऊ तुम्ही काय माणूस ऐका डोंगळ आहेत अहो चावणार डोंगळ्यांचा घर आहे डोंगळ्यांचा नाही चावणार काय 7 वाजलं की साप पण येतो आतमध्ये. अरे तू बाप है मेरा सांप से डरता है. थांबा गडबड साप येणार. शांत राहा मी सांगतो काय करायचा ही जी कमान आहे ना हा 2-4 जणांनी उचलली जाते मग माणूस बाहेर पडतो काय समजलं. म्हणजे ही कमान आहे ना ही दगडाची नाही आहे प्लायवूडची आहे का नाही. हो ती अशी उचलली ना की तुम्ही लगेच निघाल. मगाचपासून काय सांगितलं तुम्ही विचारलं कुठे तुम्ही विचारलं असं सांगितलं असं का नाही. उचला बघू उचला बाहेर आले बाबा तुम्ही व्यवस्थित ना बघितलंस जीवनात शाश्वत असं नाही मला वाटतं एकदम बाबा परफॉर्मन्स सरारापेक्षा प्रचंड एंटरटेनिंग होता हा विषय. कॅरेक्टर्स अफलातून होती. बने ओ हो एकच एक तो सटल पंच होता तो काय होता निघाली बाहेर इतका सटल होता ना की तो क्या बात आहे. वा मजा आली. नवीन कॅरेक्टर एक मिळालं तुला आणि ते म्हणजे बॅटिंग केलीस तो अक्षरशः मजा आली. आणि या सेटमध्ये एक एक भर पडत चालली आहे आणि तसतसा तो जास्त इंटरेस्टिंग वाटायला लागलाय. सो एकदा सेटिंगवाल्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. मजा आली.